वामनराव पै यांचं वाक्य आपण कधी ना कधी ऐकलं असेल, पण आज ते वाक्य मी तुमच्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. ते म्हणजे तुम्हीच आहात तुमच्या मुलांच्या जीवनाचे शिल्पकार. ते कसं? आज जर पाहिलं तर हा व्हिडिओ मी अशा पालकांसाठी बनवत आहे ज्यांची मुलं 2 ते 12 वर्षाच्या वयोगटात आहेत. असं का की तुम्हीच आहात तुमच्या मुलांच्या जीवनाचे शिल्पकार? कारण शाळेंपेक्षा मुलं जास्त घरी घडत असतात, आणि घरी घडतात याचं कारण काय, तर आपण जे घरात त्यांना खायला देतो आणि जे विचार देतो याच्यामुळं. आज मी बऱ्याचदा बघते पालक जे आहेत ते मुलांना कॅडबरी, चिप्स, पिझ्झा, बर्गर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जंक फूड देत असतात. भरपूर अशी साखर असलेले आईस्क्रीम्स देत असतात. आणि जर तुम्ही विचार केला तर ह्या खाद्यपदार्थांनी मुलांची शारीरिक, मानसिक, शिवाय त्यांची रोगप्रतिकार शक्ती, हाडांचं आरोग्य ह्या प्रत्येकावर कायमस्वरूपीसाठी दुष्परिणाम घडत असतो. कसं काय? जसं एक झाड लहान असतं किंवा एखादं रोप असतं, त्यावेळी जेव्हा त्याला एक चांगलं खतपाणी दिलं जातं त्यानंतरच ते मोठं होऊन चांगले फळं देतं. तसंच आपल्या मुलांच्या बाबतीत देखील आहे. जर तुम्ही आज त्यांना व्यवस्थित जो पोषक आहार आहे तो दिला नाही तर नक्कीच त्यांना भविष्यात जेव्हा काही चॅलेंजेस येतील, मेंटल हेल्थ त्यांची डिस्टर्ब होणार आहे, त्यांचं आरोग्य खराब होणार आहे, त्यामुळं ते त्यांच्या करिअरवर चांगल्या प्रकारे फोकस देऊ शकणार नाही. अशा अनेक प्रकारचे दुष्परिणाम मुलांना भोगावे लागणार आहे. आणि अर्थात मुलं आपलं आणि भारताचं भविष्य असल्यामुळं त्याचे दुष्परिणाम आपल्याला सुद्धा भोगावे लागणार आहे. तर आता तुम्ही म्हणताल की हे तर आम्हाला माहिती आहे, पण काय करणार, मुलं ऐकतच नाही. जर तुम्ही सुद्धा अशाच 90% पालकांमध्ये येत असाल जे हेच वाक्य बोलतात, मुलं ऐकतच नाही, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, कदाचित तुम्हाला तो कडू सुद्धा वाटेल. तो प्रश्न असा आहे की मुलांना हे चिप्सचे पॅकेट कुणी आणून दिले, त्यांना हे आणण्यासाठी कोणी पैसे दिले? अर्थात तुम्हीच. त्यामुळेच मी तुम्हाला बोलले की तुम्ही आहात मुलांच्या जीवनाचे शिल्पकार. तर कृपया आजपासून ह्या छोट्या छोट्या बदल आपण करू शकतो जर तुम्हाला तुमच्या मुलांना कायमस्वरूपी निरोगी ठेवायचं असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस त्यांना तिखट किंवा काहीतरी चटपटीत खाण्याचं इच्छा होतात, क्रेविंग्स होतात, त्यावेळेस घरात बनवलेलं भडंग तुम्ही त्यांना देऊ शकता मुरमुऱ्यांचं, किंवा घरातच बनवलेले पापड काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात त्यांना देऊ शकता. जेव्हा त्यांना गोड किंवा थंड खाण्याचं क्रेविंग होतं त्यावेळेस तुम्ही लाडू, घरात बनवलेले ड्रायफ्रुट्सचे, डेट्सचे लाडू, त्याचबरोबर जे मिल्कशेक असतात, फ्रुट्सपासून बनतात मिल्कशेक, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही देऊ शकता. तर आता असं म्हणून चालणार नाही की मुलं आमचं ऐकत नाही, कारण तुम्हाला आज कळलंच असेल तुम्हीच आहात तुमच्या मुलांच्या जीवनाचे शिल्पकार. थँक्यू सो मच पॉसिबल वेलनेस सेंटर.